तर मंडळी, कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 30 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। कमळीचं स्केच लागलं कामिनीच्या हाताला। प्रेक्षकांनो, इकडे आपल्याला आता असं दाखवलं जातं की ऋषी आणि रोहन नाश्त्यासाठी बसलेले असतात। कमळीच्या आईने मस्तपैकी पोहे बनवलेले असतात। रोहन पोह्याचा एक एक घास खातो आणि आपल्या बायकोला मात्र टॉन्ट मारतो। रोहन म्हणतो, तरी मला वाटलंच होतं की माझी बायको राधिका हे काय पोहे बनवू शकणारच नाही, संपूर्ण आयुष्यामध्ये तिला असे पोहे बनवता येणारच नाही। ऋषीला रोहनचं वागणं मात्र खटकलेलं असतं। आता इकडे याला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात खूप पाणी येतं। इकडे रागिनी कामिनीचं स्केच घ्यायला स्केच आर्टिस्टकडे येतात, पण स्केच आर्टिस्ट त्यांना स्केच द्यायला तयारच नसतो। रागिनी राजनला फोन लावते आणि राजन आर्टिस्टला सांगतो की ही माझी बायको आहे, तिच्याकडे द्या। तो माणूस फोन ठेवतो आणि रागिनीला स्केच देतो। ते स्केच अगदी हुबेहूब कमळीचं असतं। कमळी जशी राहते तशी टिकली लावते, कशी वेण्या घालते, सेम टू सेम तेच अगदी हुबेहूब। रागिनी कामिनी तिकडे स्केच बघतात आणि कमळीला मारून टाकायचं ठरवतात। आता मात्र कामिनीच्या हातातून कमळी कशी वाचते आणि ऋषी कमळीचं लग्न बघण्यासारखं असणारे प्रेक्षकांनो, तर आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते आपण बघूया। तर मालिकेत आपल्याला आता असं पाहायला मिळतं की इकडे कमळी निंगी बंड्याकडे म्हणजेच कॅन्टीनमध्ये आलेल्या असतात। ऋषी त्यांना भेटायला येतो। वॉर्डन मॅडमचं जे काही चालू आहे ते ऋषीला समजलेलं असतं। ऋषी म्हणतो, हे सगळं काय चालू आहे वॉर्डन मॅडमचं, आणि तुम्ही अभ्यास करताय रात्रीचं, त्यांना त्रास का होतोय? आणि त्यांना त्रास होतोय, तुम्ही रात्रभर अभ्यास केला, रात्रभर लाईट चालू ठेवली तर काय प्रॉब्लेम? आता निंगी म्हणते, तरी बरं तुम्ही आम्हाला लॅम्प दिला म्हणून, कमळीचा अभ्यास तर होतोय, पण बाकीच्या मुलींची काय अवस्था होत असेल? कमळी म्हणते, ऋषी सर याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे। सगळ्या मुलींना त्रास होत असेल, त्यांना अभ्यासाला वेळच मिळत नसेल, दिवसभर कॉलेज नाहीतर काहीतरी आपलं हॉस्टेलवरती यायला उशीर होतं ना, आणि त्यात जेवायचं असेल तर लगेच झोपही येते, मग त्यांना अभ्यास करायला वेळच नसतो। तर 10 वाजता लाईट बंद झाला तर अभ्यास कधी करायचा? ऋषी म्हणतो, बघू आपण काहीतरी नक्कीच करू। इकडे कमळी निंगी ऋषी थोड्याफार गप्पा मारतात आणि मग कमळी निंगी हॉस्टेलवर जायला निघतात। ऋषीला कमळीला आपल्या मनातलं प्रेम सांगायचं असतं। ऋषी कमळीला म्हणतो, कमळी आपण कॉफी प्यायला जायचं का? कमळी म्हणते, आता तर आपण चहा घेतलाय ना। ऋषी म्हणतो, कॉफीची तलब झाली, पण इकडे नको, आपण कुठेतरी बाहेर जाऊन कॉफी घेऊया। कमळी कॉफीला नकार देते। कमळीच्या 2 मैत्रिणी तिच्याकडे येतात। ऋषीला वाटतं आपण सगळ्यांना कॉफीची ट्रीट दिली तर कमळी आपल्यासोबत कॉफी घेईल। ऋषी आता सगळ्यांना ट्रीट देतो। सगळे येत आहेत असं म्हटल्यावर कमळीला आता नकार देताच येत नाही। कमळी त्या सगळ्यांच्या सोबत कॉफी घ्यायला जाते, तर इकडे राजन ऑफिसवरून येतो आणि तो लगेच कामाला लागतो। रागिनी त्याला कॉफी आणून देते। मुद्दामून राजनचं नेमकं काय चालू आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं आणि त्याच्यासाठी तिकडे ती आलेली असते। रागिनी आता घरात किती कामं करते, बाबांची कशी काळजी घेते हे राजनला ती सांगते। राजन रागिनीशी बोलत असतो आणि राजनला स्केच आर्टिस्टचा आता फोन येतो। स्केच आर्टिस्ट सांगतो की तुमच्या मोठ्या मुलीचं स्केच झालेलं आहे, उद्या तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता। राजन खूप खुश होतो आणि तो फोन ठेवतो। राजन म्हणतो, रागिनी अगं माझ्या मोठ्या मुलीचं स्केच रेडी आहे, आईलाही आता ही गोष्ट सांगितली तर तिला किती आनंद होईल। आता उद्याच मी जातो आणि ते स्केच घेऊन येतो। रागिनीला एकदम भीती वाटते की जर राजनची मोठी मुलगी घरात आली तर सगळी प्रॉपर्टी तिच्या घरात जाईल, आपल्या अनिकासाठी काहीच मिळणार नाही, मग अनिका कामिनी रागिनी रस्त्यावर येतील। रागिनीला भीती वाटत असते आणि राजन म्हणतो, उद्या जातो आणि स्केच घेऊन येतो। आणि नेमकं त्याला आठवतं की त्याला ऑफिसचं जे काही काम होतं। राजन आता मनात म्हणतो, आत्ता काय करू मी, उद्या कसं जाऊ तिकडे? तर आता इकडे ऋषी सगळ्यांना टपरीवरती घेऊन आलेला असतो। तो सगळ्यांना कॉफीची ट्रीट देत असतो। सगळ्यांना कॉफीची ट्रीट देणं हा फक्त एक बहाणा असतो प्रेक्षकांनो। कमळीसोबत थोडा वेळ त्याला राहायचं असतं आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न असतात। ऋषी मनात विचार करत असतो आणि आपला हसत असतो, तो गालातल्या गालात। कमळीच्या आता सगळ्या मैत्रिणी म्हणतात, ऋषी सर गालातल्या गालात हसताय, आणि हे सगळं कोण करतं? कधी करता माणूस जेव्हा प्रेमात पडलेला असतो तेव्हा ऋषी सर प्रेमात पडलेले दिसत आहेत। ऋषी म्हणतो, नाही मी काही प्रेमात वगैरे पडलेलो नाही आहे, काहीतरी आठवलं म्हणून मी स्माईल केलं। ऋषी कमळीच्या शेजारी कॉफी घ्यायला बसतो आणि त्याला समोर एक मुलगा दिसतो। तो लहान मुलगा उघडा असतो, त्याला थंडी लागत असते आणि ऋषी त्या लहान मुलाची मदत करायला जातो।
तर इकडे राजन म्हणतो आता काय करू, ते स्केच कोण आणेल, आता कोण आणायला जाईल. रागिनीच्या कानावर ते शब्द पडतात. रागिनी विचारते, राजन काय झालं, काय बोलत होतास. तो राजन म्हणतो, एक वेळेला 2 मीटिंग आहेत याचा विचार करत होतो मी. रागिनी म्हणते, अरे असं कसं, तू राहू दे, तुझ्या सेक्रेटरीला चांगलं झापून काढ बरं, आणि तिला सांग एकाच वेळेस अशा 2-2 मीटिंग का ठेवल्या. आता असं म्हणून राजन म्हणतो, अगं मला उद्या एका स्केच आर्टिस्टकडे जायचं होतं, ते स्केच पिकअप करायचं होतं, पण माझं टायमिंग काही जुळत नाही आहे. आता मी जाऊ का मला कळतच नाही आहे. रागिनी म्हणते, मी आहे ना, मी जाते आणि मी घेते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, फक्त कुठे जायचं आणि कधी तेवढं सांग. रागिनीला आठवतं की अनिकाचं स्केच काढलं होतं. रागिनी विचारते, राजन हा तोच स्केच आर्टिस्ट आहे का ज्याने आपल्या अनिकाचं स्केच काढलं होतं. राजन म्हणतो, हो ग, तोच आहे, त्याने माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार केलं आहे. रागिनी असं दाखवते की तिला आता खूप आनंद झालाय. रागिनी म्हणते, मग वाट कसली बघतोयस, चल आपण जाऊ आणि बघू ते स्केच. राजन म्हणतो, आज नाही, ते उद्या बोलवलंय आणि तू नको जाऊ, मी आहे ना, मी जातो. रागिनी म्हणते, राजन अरे घरामध्ये इतकं सगळं घडलंय, त्यामुळे तू किती डिस्टर्ब आहेस, माझ्यावरती रागवलास ना, प्लीज असं रागवू नकोस. अरे तुला तुझी मुलगी सापडली ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. अनिका कशी वागते तुला दिसतंय की नाही, जर तुझी मुलगी इथे आली तर तिला बहीण मिळेल आणि ती एकटी पडणार नाही, ती जरा सुधारेल तरी. अनिका सुधारली तर तिला सगळ्यांची किंमत कळेल, आई बाबा आजी यांच्याशी कसं वागायचं तिला कळेल तरी ना. आपण त्या अनिकाला समजावू शकलो नाही, पण तिची मोठी बहीण तिला नक्कीच समजावेल. ती म्हणतात ना, मोठी बहीण ही आईसारखी असते, ती आईसारखीच बनेल तिच्या. आणि शेवटी तुझ्या मोठ्या मुलीची आई कोण आहे, मीच ना, सावत्र का असे ना, पण मीच तिची आई. तुझी मोठी मुलगी घरामध्ये आली की सगळं बेस्ट होऊन जाईल. राजन तू तिला घरामध्ये लवकर बोलव, मला सुद्धा भेटायचे, बघायचे तिला. रागिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. राजन विचारतो, रागिनी तू रडतेस, तुझ्या डोळ्यात पाणी आहे. रागिनी म्हणते, मला खरंच खूप आनंद होतोय, आनंदाश्रू आहेत ते. आता ती फक्त येणार आहे म्हणून माझा किती आनंद होतोय, समोर आल्यावर काय होईल माझं. राजन आता मी तुझं काही ऐकणार नाही, त्या स्केच आर्टिस्टकडे मी जाणार आणि ते स्केच घेणार. मला तर बघायचे तुझी मोठी मुलगी कोण असणार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी जाईन आणि कलेक्ट करेन. राजन म्हणतो, ठीक आहे, मग त्याचं लोकेशन आणि ॲड्रेस मी तुला पाठवतो. राजन ऑफिसच्या कामासाठी आता बाहेर निघून जातो. तर इकडे ऋषी सगळ्यांसोबत कॉफी पार्टी एन्जॉय करत असतो. त्याला एक लहान मुलगा दिसतो, त्याला कपडे नसतात, तो थंडीत कुडकुडत असतो. ऋषी त्या लहान मुलाची मदत करतो, त्या लहान मुलाच्या अंगावर आपला कोट काढून टाकतो. ऋषी त्याला विचारतो, तुला काही खायचं प्यायचं का. तो मुलगा म्हणतो, नाही थँक्यू. कमळी निंगीच्या मैत्रिणी ऋषीचं तोंड भरून कौतुक करतात. कमळीसुद्धा ऋषीचं तोंड भरून कौतुक करते आणि तेवढ्यात अजून काही गरीब मुलं येतात. ते ऋषीच्या मागे लागतात आणि ऋषीला कपडे मागतात. आता कमळी म्हणते, आता आमच्याकडे काहीच नाही आहे, पण मी तुम्हाला वचन देते, आम्ही नक्कीच काहीतरी तुमच्यासाठी आणू, तुमच्या सगळ्यांना देऊ. कमळी आता सगळ्यांना विचारते, तुम्ही शाळेत जाता का. शाळेचं नाव ऐकता सगळी मुलं पळूनच जातात. कमळीला हे सगळं कळतं की काहीतरी गडबड आहे. बिचाऱ्यांची अवस्था अशी बिकट आहे की त्यांना अंगावर घातलेले कपडेसुद्धा साधे नाही आहेत शाळेला जायला, पण त्यांच्याकडे काहीच नाही आहे. कमळीला त्या मुलांची खूप दया येते. रात्री कमळी हॉस्टेलला येते. तिला त्या सगळ्या मुलांची सारखी मात्र आठवण येत असते. त्या मुलांसाठी कमळीला काहीतरी करावं वाटतं, पण आता काय करायचं काय नाही. ती निंगीला विचारते, कमळी काय झालं, कसला विचार करतीयस तू. कमळी म्हणते, अगं निंगे, ती सकाळची पोरं ना मला इतकी आठवतात गं. बिचाऱ्यांकडे राहायला जागा नाही, त्यांच्या अंगावर साधे कपडे नाही, शाळा नाही. मी त्यांना वचन दिले की मी स्वेटर घेऊन येईल, आता काय करू, तेवढे पैसे पण नाही आहेत ना. निंगी म्हणते, कमळी आपल्याकडे हे ब्लँकेट आहे, आपण त्या मुलांना द्यायचं का. तर आता कमळी विचार करते, हे ब्लँकेट त्यांना दिलं तर. कमळी आता थोडा विचार करते, तिला काहीतरी आयडिया सुचते. कमळी म्हणते, निंगे एक मस्त आयडिया आहे. तेवढ्यात अनिकाची मैत्रीण ओरडते. अनिकाची मैत्रीण म्हणते, मला झोपायचे बरं, अजिबात डिस्टर्ब करू नका, तुम्ही दोघी बाहेर निघून जा, तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर. ती मुलगी आता लाईटच बंद करते. निंगी विचारते, काय गं, तुझी पण परीक्षा आमच्यासोबतच आहे, मग तू अभ्यास का करत नाहीस, का लाईट बंद करायची ड्युटी दिली आहे का तुला कुणी. मला समजलं तुझी ती माकडं अनिका तिला पास करणार आहे ना, त्यासाठी चाललं आहे हे सगळं. अनिकाची मैत्रीण म्हणते, मला अभ्यासाची काही गरज नाही आहे, मी एक पाठी आहे, तुमच्यासारखं नाही आहे माझा प्रॉब्लेम, एकदा वाचलं ना की मला सगळं पाठ राहतं.
सगळं लक्षात राहतं. आता निंगी म्हणते, आत्ता कळतंय अनिकाच्या सांगण्यावरून तू हे सगळं करतेस ना, आम्हाला मुद्दामून त्रास देतेस ना. निंगी म्हणते, जरा विचार कर, तुला अजूनही वाटत असेल का ती अनिका तुला पास करेल? आणि तसंही ती करणार नाही. जरा विचार कर, ती अनिका आहे, अनिका फक्त स्वतःचा फायदा बघते. ती तुला पास करते म्हणली ना, आणि टाईमाला तिने हात वर केला तर ती अनिका कुणाचीच नाही आहे. अगं कॉलेजची 4-5 वर्ष तिच्या मागे मागे फिरशील, मग त्यानंतर काय करशील तू? आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव चांगली, ती इझिली असं कोणालाही पास होऊ देणार नाही. त्यासाठी अभ्यास तर करावाच लागणार आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नको, जरा अभ्यास कर. अनिकाच्या मैत्रिणीला कमळी निंगीचं बोलणं पटतं आणि ती लाईट ऑन करून अभ्यास करायला बसणारच असते. पण तिला वाटतं की मी आता अभ्यासाला बसले तर कमळी निंगीला डाऊट येईल. अनिकाची मैत्रीण झोपून जाते. निंगी विचारते, कमळी तिचं जाऊ दे, तू सांग तुझी काय आयडिया होती? कमळीच्या डोक्यात काय आयडिया आहे ते निंगीला ती सांगते. निंगीला ती आयडिया देते. तरी ती आता रागिनी खूप खुश असते. राजनने आपल्याला एवढं मोठं काम दिले आणि त्या कामाची आपण वाट लावून टाकायची. राजनची खरी मुलगी कोण आहे ते आपण शोधून काढायचं, तिला मारून टाकायचं, त्या जागी आपली दुसरी मुलगी आणून उभं करायचं जी आपलं काम करेल. रागिनी खुश असते आणि कामिनीला ती सगळं सांगते. रागिनी म्हणते, आई, राजनच्या मुलीची स्केच रेडी झाली, ती स्केच आणायला आपण दोघी जाणार आहोत. राजनच्या सांगण्यावरून ॲड्रेस लोकेशन राजन मला आता सेंड करणार आहे. कामिनी विचारते, हे स्वप्न नाही ना, खरं आहे ना? रागिनी म्हणते, हो ग, सगळं खरं आहे आई. राजनला अजिबात वेळ नाही आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की जा आणि ते घेऊन या स्केच. शेवटी मी बायको आहे, नवऱ्याला कसं घोळात घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. कामिनीला आता खूप आनंद होतो. कामिनी म्हणते, आयुष्यात पहिल्यांदा तू काहीतरी चांगलं काम केलेस. रागिनी, उद्या आपण त्या स्केच आर्टिस्टकडे जायचं. एकदा का त्यात राजांच्या मोठ्या मुलीचा स्केच मिळाला की त्या माय लेकींला आपण संपवून टाकायचं, मारून टाकायचं. कामिनी रागिनी खूप खुश असतात आणि आपला आजचा भाग प्रेक्षकांनो इथेच संपतो. तर आता उद्याच्या भागात काय धमाका होणार आहे आणि कमळी मालिका तुम्हाला आवडते का प्रेक्षकांनो? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून नक्की तुम्हाला कमळी मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू ऐकायला पाहायला मिळतील. त्यामुळे एक लाईक करा आणि एक हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.